रामकृष्ण हरी माऊली हा नामघोष जयघोष आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून कानावरती ऐकू येतोय। आपण पाहतोय विठ्ठलासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी वारी 1 महिन्या अगोदरपासूनच पंढरपुरासाठी रवाना होत असते। परंतु ज्या व्यक्तींना ज्या भक्तांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही अशी जी मंडळी आहेत, अशी भक्तजन आहेत, ती मुंबईतील वडाळ्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती या वडाळ्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होत असते। अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। प्रत्येकाच्या मनोमनी काही ना काहीतरी भावना असतात, विठ्ठलाकडे काही ना काहीतरी मागायचं असतं आणि त्याच अनुषंगाने आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील इच्छा या विठ्ठलापुढे माऊलीपुढे मांडण्यासाठी आणि तसंच विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी, चरण स्पर्श करण्यासाठी प्रत्येक जण हा अधीर झालेला असतो, आतुर झालेला असतो। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आतुरता, स्मितहास्य काही वेगळंच सांगून जात असतं। त्याच अनुषंगाने आता देखील इथे आपण पाहतोय महिलांची मोठी रांग आपल्याला लागलेली पाहायला मिळते। याच वडाळ्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरापुढे आपण थेट महिला आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आजच्या दिवशी आलेला आहात, कसं वाटतंय, काय मनात आज नेमक्या भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतंय, खूप मजा येते आणि खूप उत्साह वाटतोय मनात। पहिल्यांदा आलेला तुम्ही इथे? हो, आम्ही पहिल्यांदाच आलोय इथे। पहिल्यांदाच आलेला आहात तर अनुभव आजचा काही वेगळाच असेल तुमचा। किती वेळापासून तुम्ही रांगेत उभे आहात? आम्ही आता झाले 2 तास तरी झाले, 2-2.5 तास झाले आम्ही इथेच आहे। परंतु अजूनही आतुरता आहे की विठुरायाच्या दर्शनाची? हो हो, खूपच आतुरता आहे। आम्हाला तर जायचंच आहे आतमध्ये आणि अजून किती वेळ लागला तरी आम्ही उभेच राहणार आहोत इथे। काय म्हणणं? आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून इथे उभे आहोत। खूप आतुरता आहे, विठ्ठलाला भेटल्याशिवाय पण जाणार नाही एवढं मात्र नक्कीच। किती विठुरायाला भेटण्यासाठी आतुरता आहे। कुठून आला आहात आणि काय सांगाल आजच्या दिवसाचं महत्त्व? आम्ही आलो वडाळ्याहून दर्शनाला विठ्ठल रुक्माईच्या। मी बरेच वर्ष येते विठ्ठलाच्या रुक्माला, यावर्षी खूप गर्दी आहे। धन्यवाद। ज्यांना पंढरपूरला भक्तांना जाता येत नाही त्यांना ते जे भक्तजन आहेत वडाळ्याच्या प्रति पंढरपूर मंदिरात येत असतात। हो, आम्ही तर नेहमी येतो। नक्कीच प्रत्येक जे भाविक आहे इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी रांग आहे आणि आता आपण महिलांच्या रांगेजवळ आहोत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद, स्मितहास्य काही वेगळंच आहे, आतुरता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दाटलेली आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल माऊली, दर्शन घेणार आहात, कसं वाटतंय, भावना काय आहेत मनातील? मस्त वाटतंय। पहिल्यांदा आलेला आहात? नाही, गेल्या वर्षी पण आलते, लहानपणी होऊन यायची। या वर्षीचा अनुभव काही वेगळा असेल? बघू आता। खूप छान वाटतं आम्हाला इकडे येऊन। आम्ही दरवर्षी येतो वडाळ्यातून, आम्ही दरवर्षी येतो, यावर्षी सुद्धा आलो। नक्कीच आम्ही दरवर्षी येतो, त्याच अनुषंगाने यावर्षी आलो आहोत। काय सांगाल माऊली, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय। पंढरपूरला नाही गेलो पण आम्ही इथं प्रति पंढरपूरला आलो, त्याच्यामध्येच सगळं आहे। सकाळी रात्री 12 वाजता ठरल्यानंतर सकाळी असं उजळल्यानंतर खूप आनंद झाला की एकदम विठुरायाचं एकदम जवळनं दर्शन झालं। खूप बरं वाटलं, खूप छान भरपूर आहे आणि पावसामध्ये लोक लाईन मध्ये उभे राहून आणि तुम्ही सुद्धा उभं राहिला एवढ्या पावसामध्ये, असं करतात, धन्यवाद तुमचं पण। आतुरता आहे विठ्ठलाची, आतुरता आहे। तुम्ही इथं एवढं आलात, तुमचं पहिलं दर्शन करून तुम्ही पण मनोकामना सगळ्यांच्या पुऱ्या होतात, त्या भावनेने सगळी लोक येतात असे, आणि विठ्ठलाची कृपा मोठी आहे असे। थँक्यू। नक्कीच आपण पाहिलं तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, आतुरता आहे आणि प्रत्येकीलाच विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी एक वेगळीच ओढ आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजे अर्थातच विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या अगदीच विठुरायापुढे मांडायच्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, वडाळा।